मित्रांनो, आम्ही खंडोबा ट्रॅव्हल्सने आता प्रवास करत आहोत. तर हे खंडाळ्यातलं मिसिंग लिंक आहेत. आता एक कनेक्टिव्हिटी आपली लवकरात लवकर सुलभ होणार आहे, चांगला प्रवास होणार आहे. हे आमचे सारथी आहेत, बस चालक आमचे छान प्रकारे गाडी चालवत आहेत. त्यांच्यासोबत हे दुसरे सारथी आहेत, बस ड्रायव्हर आहेत आणि चांगल्या प्रकारे गाडी चालवत. आपण आता लगेच मिसिंग लिंकला आपण एंट्रन्स करणार आहोत. बघूया आता ह्या मिसिंग लिंकची एंट्री जवळजवळ लिम्का बुकमध्ये एंट्री झालेली आहे असं आम्ही काल परवाच वाचलं. आणि हे बघा, हे टायटल नाव आपल्या समोर येत आहे. दोन्ही बाजूला चांगल्या लाईटिंग लावलेल्या आहेत आणि 4 लेन रस्ता दिलेला आहे जवळजवळ. आणि आमची गाडी आता मिसिंग लिंकला एंट्रन्स करणार आहे. हे बघा, मिसिंग लिंक सुरू होते मित्रांनो. मिसिंग लिंक सुरुवात झालेला आहे. वेलकम टू मिसिंग लिंक टनल. आणि सगळ्यात मोठा लांबीचा टनल आहे. इथली स्पीड लिमिट आम्हाला दिलेली आहे 80 किलोमीटर. तर हे मिसिंग लिंक सुरू झालेलं आहे. बघा मित्रांनो, एकदम सुंदर असं काम, छान. हे आमचे सारथी ड्रायव्हर चालवत आहेत गाडी बघा. आणि आता मध्यभागी कोणी तर थांबलं इथे. बस त्यांची गाडी आहे, काही कारणास्तव थांबलेली आहे. मोठा स्पेस दिलेला आहे या टनलमध्ये. आणि हे टनल लिम्का बुक याच्यामध्ये एंट्री झालेलं आहे. काल आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या टनलचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आपला प्रवास चांगला सुखकर आणि सुलभ व्हायला पाहिजे, विदाऊट ट्रॅफिक झाला पाहिजे, म्हणून हा मिसिंग लिंक सुरुवात केलेली आहे. तर हा आम्हाला प्रथमच हा योग लाभलेला आहे की या मार्गाने प्रवास करण्यासाठी. आणि 1 किलोमीटरच्या अंतरावर एक्झिट पॉईंट दिला आहे बघा. हा एक्झिट पॉईंट हा, जर इनकेस काय झालं, अचानक कधी काय प्रसंग आला तर एक्झिट पॉईंट पण दिलेला आहे इथे. आणि संत गतीने म्हणणार नाही, पण 80 स्पीडनी गाड्या चालल्यात, पण सिस्टीममध्ये चाललेत सर्वजण. लेनच्या हिशोबाने आपली गाडी चालू. आमची खंडोबा ट्रॅव्हल्स आहे. इथे अष्टविनायक सुद्धा इथे विराजमान आहेत आमच्या चालकाच्या शेजारी. बघूया मिसिंग लिंक अजून काय पुढे कसा प्रवास होते आमचा बघूया. पण हा फार सुंदर आणि मोठा रस्ता केलेला आहे. मुंबई पुण्याला जोडणारा हा एक मार्गिका आहे. मुंबई पुणे लवकरात लवकर आपला प्रवास सुलभ झाला पाहिजे, सोयीस्कर झाला पाहिजे, या सर्व भावना या रस्त्यामध्ये जोडल्या. इथे परत एक्झिट पॉईंट दिलेला आहे या साईडला पण. या सर्व भावना याच्यामध्ये जोडल्या आहेत. प्रत्येक प्रवासी जो आपण मराठवाडा आहे, पुणे आहे, पुढे सांगली, सातारा, कोल्हापूर या सगळ्या जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे हा मिसिंग लिंक. म्हणजे लोणावळा, खंडाळा या घाटातला रस्ता. आता बघा पुढे एक अजून चांगलं, जसं आपण मुंबईचा आपण जो समुद्र किनाऱ्यावर जे पाहतो तशाच प्रकारे काहीतरी असं बांधलेलं आहे. छान बघा किती. तुम्हाला आता पुढचं एंट्रन्स दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, वरपर्यंत छान केलेलं आहे. हे बघा, लोकांची इथं झुंबड उठले फोटो काढण्यासाठी. थांबून लोक इथे फोटो काढत आहेत. आणि आम्ही खंडोबा ट्रॅव्हल्सने प्रवास करतोय. आमचे 2 सारथी माझ्या पाठीमागे सारथी आहेत, ते सुद्धा ड्रायव्हिंग करतात. थोड्या वेळाने ते करतील. हे बघा, लोकांनी छान प्रकारे थांबून इथं आनंद घेत आहेत. आणि दुसरा परत एक टनल म्हणजे परत एक भूमिगत बोगदा आहे. ही मार्गिका आहे जी मुंबई पुणे हा जोडणारा आहे एक द्रुतगती मार्ग. पुलू देशपांडे यांच्या नावाने हा माझ्या मते मार्ग आहे हा. आणि ह्याच मार्गावरती आम्ही प्रवास करत आहोत. हा प्रवास एका लग्नाला जाण्याचा आमच्याकडे योग आलेला आहे. आणि ह्याच त्या योगामुळे, लग्नाला जाण्याच्या योगामुळे आम्ही या मार्गावर प्रवास करत आहे. आणि हा दुसरा टनल बघूया. हा टनल किती मोठा आहे. इथे आम्हाला 80 आणि 100ची स्पीड दिलेली आहे वाहनांसाठी. कारला 100 आणि बसला 80ची स्पीड दिलेली आहे. ही बघा बरं मिसिंग लिंक छानपैकी. 4 लेनचा रस्ता, बाजूने शेजारी शिस्तबद्ध गाड्या चालू आहेत. मुंबई पुण्याला हा जोडणारा मार्ग. आपल्या पुढे तसंच कर्नाटक, बेंगलोर वगैरे कुठे जायचं असेल तरी आपण ह्या मार्गाने आपण जाऊ शकतो. माणसाचा प्रवास आता सध्या विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं युग आहे. या युगामध्ये हा नवीन मार्ग हा जोडलेला आहे. आणि तो आमच्या शेजारी अजून एक विजयवाडा म्हणजे कर्नाटककडे जाणारी बस आमच्या पुढे जात आहे. अगदी शिस्तबद्ध
वाहनं जात आहेत. तर मिसिंग लिंक खरोखर आपल्या आपण जेव्हा कधी जाल तर एकदा तरी या मार्गावर प्रवास केला पाहिजे. आपण बघितला पाहिजे की किती छान प्रकारे हे बनवलेलं आहे. आणि इथून आपला बराच आणि आम्ही आता आमचं भाग्य समजतो की आम्ही काल ते ओपनिंग झालं ना, दुसऱ्या दिवशी आम्ही या मार्गावरून प्रवास करत आहोत. मित्रांनो, आता पुढे एक एक्झिट पॉईंट दिलेला आहे. जर कधी ना काही अपघात वगैरे झाला, वरून काही पडण्यात आलं तर त्यासाठी सेपरेट इथं मिसिंग एक्झिट पॉईंट आहे हा, की आपण इकडून तिकडे कनेक्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, रस्ता तर चांगलाच आहे, आमचं वाहनही चालू आहे. बघा किती छान केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ मी फेसबुकला माझ्या यूट्यूबच्या अकाउंटवरती मी अपलोड करणार आहे. तर आपण त्यातून बघायचं आहे. ही महामंडळची बस गेलेली आहे शिवनेरी आमच्या शेजारी. आणि इथे ह्या वाहनावर सध्या तरी आता मोठ्या अवजड वाहनाला इथे प्रवेश दिला नाही आहे. फक्त हलक्या बस, कार यांनाच एंट्री आहे. पण अवजड वाहन इकडे नाही. सध्या तर ट्रॅफिकचा इथे काही सध्या प्रॉब्लेम नाही आहे. आणि ट्रॅफिक दूर होण्यासाठीच हा मिसिंग लिंक केलेला आहे. सगळ्यात मोठ्या लांबीचा भूमिगत मार्ग, टनल आपण त्याला म्हणतो. मध्ये असं थोड्या थोड्या अंतरावरती लाईटिंग दिलेले आहेत, वेलकम टू मिसिंग लिंक असे मॅसेज पण इथे लिहिलेले आहेत. आता एक्झिट पॉईंट 7 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 7वा एक्झिट पॉईंट हा आहे. तर हा एक्झिट पॉईंट म्हणजे कधी आपत्काल झाले त्यानंतर इकडून तिकडे आपण जाऊ शकतो. बघा, गुजरातची गाडी आमच्या बाजूने चाललेली आहे, ती एर्टिगा. मिसिंग लिंकचा चांगला आम्ही आस्वाद घेत आहोत. आणि हा प्रवास येणाऱ्या सर्व लोकांचा, प्रवाशांचा सोयीस्कर होईल, आनंददायक होईल, सोपा झाला पाहिजे. अच्छा. आणि जर कधी आग वगैरे लागली तर या ठिकाणी फायर स्टेशन सुद्धा केलेलं आहे मित्रांनो. हे बघा, फायर स्टेशन सुद्धा इथे आहेत. तर ते आग लागण्यासाठी फायर स्टेशन सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे अच्छा, आमचे जे ड्रायव्हर आहेत ते आम्हाला चांगली माहिती देत आहेत की वरती जे पॉईंट लावले ते फायर स्टेशनचे पॉईंट आहेत. तर मला हेच सांगायचं की या मार्गावर तुम्ही प्रवास करा, नक्की प्रवास करा. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच इथे येऊन या प्रत्येक स्थळी येऊन या जो ओपनिंग केलेलं आहे. आणि ते त्यावेळेस छोटासा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला की उद्घाटन झाल्या आपण लगेच मोकळा करूया मार्ग. म्हणजे किती चांगल्या प्रकारे त्यांनी जनतेची काळजी घेतली आहे. ते ताबडतोब मार्ग मोकळा केलेला आहे. आणि आज तो मार्ग आपल्या सर्वांना आपण त्याचा अनुभव घेतोय. आणि हा 6वा एक्झिट पॉईंट तिकडून येताना परत इथं युटर्नची इथं युटर्नसाठी आपल्याला थोडासा पॉईंट दिलेला आहे. इथे पण 1, 2, 3 आमच्या 3ऱ्या लेनला आमची गाडी चालू आहे. आणि 4थी लेन फ्री आहे. परत 3-4 किलोमीटरचा सेपरेट असा एक जागा आहे तिथे. इन केस कधी गाड्याला जर कधी काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्या ठिकाणी गाडी आपण पार करू शकतो आणि इतर आपण मदत मागू शकतो. हा परत एक्झिट पॉईंट आहे बघा, हा एक्झिट पॉईंट. मित्रांनो, हा आम्ही धावत्या बसमधून आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहोत. खूप आनंद होतोय या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत असताना. या रस्त्याची माहिती आम्हाला मिळत आहे. रस्ताही चांगला आहे, कॉन्क्रीटचा रस्ता आहे. 80ची स्पीड सांगितलेली आहे बघा, 18ची. आमची गाडी व्यवस्थित चालू आहे. गाडीमध्ये जवळजवळ 35 लोकांना घेऊन ही गाडी आमची लातूर ते मुखेड तालुक्यापर्यंत जात आहे व्यवस्थित. आमचे दोन्ही सारथी आमच्या सोबत आहेत. आणि चांगला हा योग, चांगला हा दिवस, आजचा दिवस खरंच आम्ही आमच्यासाठी जेव्हा एखाद्या रस्त्याचं जेव्हा ओपनिंग होतं, जेव्हा उद्घाटन होतं, त्या दुसऱ्याच दिवशी यातून आम्हाला जाण्याचा एक आनंद, एक अनुभव मिळतो. तो अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जे प्रायव्हेट वाहन आहेत म्हणजे छोट्या छोट्या गाड्या त्या मोठ्या स्पीडनी चालल्या, त्यांना 100ची स्पीड आहे. पण मध्येच इथे इंटेक्शन दिलेलं आहे की 80च्या स्पीडने आपण गाडी चालवली पाहिजे. तर हा खंडाळा घाट, या खंडाळा घाटातला हा मिसिंग लिंक. तर कालच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस बोलले की मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा आपण कनेक्टिव्हिटी म्हणूया. खरंच एक कनेक्टिव्हिटी आहे. मुंबई पुण्याच्या लोकांसाठी कनेक्टिव्हिटी आहे.
आणि कनेक्टिव्हिटी झाली पाहिजेच. आपल्या प्रगतीसाठी, आपल्या राज्याची प्रगती, मुंबईची प्रगती किंवा पुण्यातली प्रगती, तिकडचा माल इकडे येऊ शकतो, इकडचा माल तिकडे जाऊ शकतो. आपण नुसतं ह्या प्रवास म्हणून या रस्त्याचा उपयोग न करता ही एक, जशी आमच्या गावाकडे पद्धत आहे की या गावच्या मुली त्या गावाला दिल्या जातात, तसं एकमेकाचं एक हार्ट म्हणजे हृदयसुद्धा जपण्याचं काम हे रस्ता करेल, अशा माझ्या भावना मी इथं व्यक्त करत आहे. बघा, मिसिंग लिंक माझ्याबद्दल काल 23 किलोमीटर मी असं ऐकलेलं आहे. मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही की हाऊ इज लॉंग द टनल, तर तो जवळजवळ 23 किलोमीटरचा टनल आहे असं मी ऐकलेलं आहे. बघूया आपण किती किलोमीटरचं लागेल. छोट्या छोट्या गाड्या चालू आहेत इथं. बघा, छान छान. परत वेलकम टू मिसिंग लिंक टनल. किती वेळ चालणार आहे आणि आपण किती वेळ तुमच्यापर्यंत आपण हे शूटिंग पोहोचवू. सर्वात मोठा हा अंडरपास आहे. आम्ही किती वेळापासून संपर्क साधतो आहे, तुम्हाला सगळी माहिती आम्ही पोहोचवतो आहोत. जवळजवळ एक 10 ते 15 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि तीच माहिती जवळजवळ खरी ठरत आहे. त्याच्यामुळे अर्धा तास किंवा 40 मिनटं तरी म्हणजे जो जुन्या मार्गे जो होता पु ल देशपांडे यांच्या नावाने जो काय तो ब्रिज होता तिकडचा, त्यातून ह्या बाजूला आहे मिसिंग लिंक. काल लोकमतवरती तर जेव्हा इंग्रजाला हा रस्ता जेव्हा सापडत नव्हता, इंग्रजा इकडे येण्यासाठी, त्यांचा माल नेण्यासाठी इंग्रज फार प्रयत्न करत होते, तेव्हा रस्ता सापडत नव्हता, तेव्हा रस्ता कोणी दाखवला तर एक जुन्या घाटामध्ये सिंगरोबाचं मंदिर आहे. जो सिंगरोबा जो आहे त्यावेळेचा स्वतंत्रवीर आहे. सिंगरोबाने तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, ते बोलले आम्हाला इकडून तिकडे जाण्याचा रस्ता पाहिजे. तेव्हा त्या सिंगरोबाने इंग्रजाला रस्ता दाखवला आणि इंग्रजांनी खुश होऊन त्या सिंगरोबांना सांगितलं की तुला काय पाहिजे माग. तेव्हा तो सिंगरोबा असं म्हणाला, जो मेंढपाळ होता, स्वतंत्रवीर होता, तो म्हणाला की मला तुमचं काही नको. जर त्यांनी मागितलं असतं सोन्याची वीट सुद्धा त्यांनी दिली असती, पण तो मेंढपाळ काय म्हणाला की मला काही नको, मला फक्त माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य द्या. पण इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं नाही. त्या सिंगरोबाला गोळ्या घातल्या आणि त्याचंच प्रतीक म्हणून एक जुन्या घाटामध्ये सिंगरोबाचं मंदिर आहे. स्वतंत्रवीर सिंगरोबा, त्यांचं नाव ह्या मिसिंग लिंकला देण्यात यावे असे लोकमतनी कार्यक्रम केला होता. तर बघूया आता मिसिंग लिंकला काय होतं आहे, ते कोणाचं नाव दिलं जाईल त्याचं माहीत नाही आपल्याला. पण जुन्या घाटामध्ये सिंगरोबाचं मंदिर आहे, तो स्वतंत्रवीर आहे. अशा स्वतंत्रवीराला मी मानाचा मुजरा करतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा जुना घाट झाला, त्या देशात कनेक्टिव्हिटी वाढली आणि आज तो दिवस, नवीन रस्ता आज आपल्यामध्ये आपल्या प्रवासासाठी जोडण्यात आलेला आहे. तो मिसिंग लिंक, सर्वात लांबीचा हा अंडरपास, तो आम्ही अनुभवतोय. आणि ही लालपरी सुद्धा जात आहे. लालपरी आमच्या शेजारून पुढे गेलेली आहे. जे इथे कॅमेरे लावले असतील, हायटेक कॅमेरे, त्या कॅमेऱ्याचं पूर्ण शिस्तबद्ध पालन आमचा चालक करत आहे. तेवढ्याच स्पीडनी गाडी चालवत आहे की नको त्या उल्लंघन कुठलं झालं नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचं चलन आमच्या बसवरती आलं नाही पाहिजे याची पण काळजी घेत आहे. आणि आमच्या पुढे जी लालपरी चाललेली आहे आणि शेजारच्या गाड्या ओव्हरटेक करत आहेत. आमची गाडी एकदम लेनच्या बरोबर मधोमध शिस्तीचं पालन करत आमची बस पुढे जात आहे. ही बस आहे खंडोबा ट्रॅव्हल्स. अजून काही रस्ता संपत नाही. शब्द तर आमच्याकडे पुष्कळ आहे सांगण्यासाठी, पण या रस्त्यावर प्रवास नक्की तुम्ही करा. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला आवर्जून सांगेन. लालपरीला आम्ही आता ओव्हरटेक करणार आहोत. जवळजवळ MH14ची
नंबरची गाडी आहे आणि लालपरी आमच्या शेजारून पुढे गेली होती. मुंबई पुण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मिसिंग लिंक. या मार्गावरचा प्रवास, याचा अनुभव, याचा आनंद आम्ही घेत आहोत. तुम्ही पण एकदा या, नक्की या. मुंबई पुण्याचा घाट हा मिसिंग लिंक जवळजवळ संपत आलेला आहे. सगळ्यांना अंडरपास हा संपत आलेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही इथे प्रवास करा. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.